श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नम. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारका करी नमन. विनवीत से कर जोडून भक्ती भावे करून या श्रीपाद कुर्वपुरी असता. पुढे वर्तली कैसी कथा विस्तारोनी सांगा आता. कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका. पुढे दाहले अति कौतुका. तया ग्रामी रजक एका. सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती. विधीपूर्वक स्नान करती. लौकिक व्यवहार संपादित्याती. त्रयमूर्ती आपण ऐसे एके दिवशी. श्रीपाद येती स्नानासी. गंगा वाही दाही दिशी. मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटकात रजक असे वस्त्रे धूत. नित्य येऊनी असे नमित. श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येऊनिया. दंड प्रणाम करूनिया. नमन करी अतिविनया. मनोवाक्काय कर्मे. श्रीपाद म्हणती रजकासी. कार्य नित्य कष्ट तोसी. तुष्टलो मी तुझे भक्तीसी. सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन. गाठी पालवी बांधी शकून. विनवीत से कर जोडून. सत्यसंकल्प श्री गुरुमूर्ती. रजक सांडी संसार चिंता. सेवक झाला एक चित्ता. दुरुनी करी दंडवता. मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांवरी. तो रजक सेवा करी. अंगण झाडी प्रोक्षीवारी. नित्य नेम येणे विधी असता. एके दिवशी देखा. वसंत ऋतू वैशाखा. क्रीडा करीत नदी तटाका. आला राजा म्लेच्छे एक. स्त्रियांसहित नावेत आपण. अलंकृत आभरण क्रीडा करीत गंगेमधून. येता त्याने देखिला सर्व दळ. यो दोन्ही थडी. अमित असती हत्ती गोडी. मिरवी ताती रत्नकोडी. अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रवाहात. राजा आला खेळत. नाना वाद्ये असे गरजत. सवे येती थडीयेसी. रजक होता नमस्कारित. शब्दे झाला दुष्यित. असे गंगेत अवलोकित. समारंभ राजयाचा. विस्मय करी अति मानसी. जन्मोनिया संसारासी. न देखिले सौख्यासी. पशु समान देह आपला. धन्य राजयाचे जीने. ऐसे सौख्य भोगणी. स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे. कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे अर्जव फळिले. अकवण देव आराधिले. कैसे श्री गुरु असती भेटले. मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित करीतसे दंडवत. श्रीपादराय कृपावंत. ओळखिली त्याची मनी वासना. रजक म्हणे स्वामियासी. देखिले दृष्टीने रायासी. संतोष झाला मानसी. केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधोनी देवासी. पावला देशा ऐशा अवस्थेसी. म्हणून चिंतितो मानसी. कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संबंधेसी. नाना वासना इंद्रियांसी. चाड नाही या भोगासी. चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी. जन्मादारभ्य कष्टलासी. वांछा असे भोगावयासी. राज्य भोग तमोवृत्ती. निमवावी इंद्रिये सकळ. ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ. जन्मांतरी परियेसा. तुष्ट वावया इंद्रियांसी. तुवा जन्मावे म्लेच्छवंशी. आवडी झाली तुझे मानसी. राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामीचे वचन. विनवी रजक कर जोडून. कृपासागर तू गुरुराज पूर्ण. उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण. द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण. ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी. वैदुरा नगरी जन्म घेसी. भेटी देऊ अंतकाळासी. कारण असे आम्हा येणे. भेटी होतासी आम्हासी. ज्ञान होईल तुझे मानसी. न करी चिंता भरवंसी. आम्हा येणे घडेल अनेक कार्यकारणेसी. अवतार होऊ परियेसी. वेश धरोनी संन्यासी. नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधन. निरोप देती दायी हो म्हणोनी. रजक लागला तये चरणी. नमन करीतसे तयावेळी. देखोन श्री गुरु कृपामूर्ती. रजकासी जवळी पाचारिती. इह भोगिसी किंवा पुढती. राज्य भोग मज सांग. रजक विनवीत श्रीपादासी. झालो आपण अपरवयासी. भोगभोगीन बाळाभ्यासी. यौवन गोड राज्यभोग. एकोणी रजकाचे वचन. निरोप देती श्रीपाद आपण. त्वरित जाई रे म्हणून. जन्मांतरी भोगी म्हणती. निरोप देताची तैवेळी. त्याजीला प्राण तत्काळी. जन्म झाला म्लेच्छ कोळी. वैदुरा नगरी प्रख्यात. ऐसी रजकाची कथा. पुढे सांगेन विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका माता. चरित्र झाले पुढे अनेक. इतुके झाली या अवसरी. श्रीपादराव करोपुरी. असता महिमा अपरंपारी. प्रख्यात झाली परियेसा. महिमा सांगता श्री गुरुचे. भक्ती आमुचे कैसे वाचे. नवल नव्हे अमृत दृष्टीचे. स्थान महिमा ऐसा असे. स्थान महिमेचा विस्तार सांगेन एक
अनेक मने एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मनःकामना पूर्वी तेथे ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होती तेथेची अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियेसी श्रीपाद बसले निजानंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य आपण कुरवपुरी असती जाण श्रीपाद राव निर्धारी दान त्रयमूर्तीचा अवतार जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती निर्मळ कुरवपूर क्षेत्रापूर्व असे प्रख्यात भूमंडळी इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रजकवर प्रदानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नामध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल. त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे. त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनीही या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.